नमस्कार, मी आकांक्षा. तुम्हा सर्वांचं आपल्या घर चूल या परिवारात मी स्वागत करते. तुम्हा सगळ्यांचा आजचा हा दिवस खूप आनंदात आणि खूप उत्साहात जावो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तर सर्वात पहिले ज्या कोणी माता भगिनी माझा हा व्हिडिओ बघत असतील त्यांना सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या या महिला दिनाचे औचित्य साधून मी आपल्या चॅनलवरील नारी शक्ती या विभागातला पहिला व्हिडिओ घेऊन येत आहे. आता साहजिकच तुम्हाला सुद्धा आतुरता लागली असेल की आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी कोणाबद्दल आज आपल्याला माहिती कळणार आहे, हे स्पेशल गेस्ट कोण असणार आहे, ही सगळी प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण हा व्हिडिओ करण्यामागचं माझं एक खूप महत्त्वाचं कारण होतं. कारण या गोष्टीसाठी मी सगळ्यांसोबत चर्चा केली, माझ्या मित्रपरिवारात, माझ्या घरामध्ये मी सगळ्यांसोबत बोलली. तेव्हा मला सगळ्यांकडनं एकच कॉमन उत्तर मिळालं की हा चॅनल तुझा आहे, त्यामुळे सगळ्यात पहिली सुरुवात तू तुझ्यापासूनच कर. तुझ्याबद्दल लोकांना सांग, तुझ्याबद्दल सगळी माहिती सगळ्यांना सांग, जेणेकरून तू कोण आहे हे सगळ्यांना समजेल. आणि ह्या सगळे उत्तरं लक्षात घेऊन मी आपल्या घर चूल या चॅनलवरती जो आपला नारी शक्ती हा सेक्शन आहे त्याच्यातल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी स्वतःबद्दल म्हणजे माझं आकांक्षा पाटील हिच्याबद्दल संपूर्ण माहिती आज तुम्हाला सांगणार आहे. आणि मला सुद्धा खात्री आहे की तुम्हाला सुद्धा हे ऐकायला खूप आवडेल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली सुरुवात आपण माझ्या बालपणापासून करूया. आपल्या मराठीमध्ये एक वाक्य आहे, आई पाहिजे, बहीण पाहिजे, मैत्रीण पाहिजे, मावशी पाहिजे, आत्या पाहिजे, मामी पाहिजे, बायको पाहिजे, पण मग मुलगी का नको? आणि ह्याच विचारावर चालणारे माझे आजोबा होते. माझ्या जन्माच्या वेळेस त्यांनी खुशीमध्ये सगळीकडे जिलेबीचे वाटप केलेले. का? तर त्यांना सुद्धा स्त्री वर्गाबद्दल एक खूप आदर होता. त्यांचं म्हणणं होतं की ज्या घरी मुलगी जन्माला येते त्या घरी लक्ष्मी येते, आणि ह्या लक्ष्मीमध्ये एक ताकद असते की जी एक नाही तर 2 कुटुंबांचा उद्धार करते. आणि म्हणूनच ज्या घरात मुलीच्या जन्मानेच एवढा आनंद होतो त्या घरात बालपण माझं पूर्ण आयुष्य किती छान गेलं असेल याचा अंदाज तुम्ही घेऊच शकतात. तर बाकी बालपणसुद्धा माझं मजेत गेलं. आईवडिलांची एकुलती एक होती, पण कधीही मला त्यांनी कोणत्याही फालतू गोष्टीसाठी वायफळ खर्च करू दिला नाही. त्यांचं खर्च करू दिला नाही याचा अर्थ असा एकच होता की त्यांचं नेहमी मला एकच सांगणं होतं की पैसा आहे, मान्य आहे, पण त्या पैशाचा दुरुपयोग नाही व्हायला पाहिजे. तो पैसा कोणत्या चांगल्या कामासाठी कसा वापरता येईल, तो कसा सांभाळून ठेवता येईल, आणि तो सांभाळून ठेवल्यामुळे आपल्याला पुढे काय फायदा होईल. तू एकुलती एक आहे म्हणून तुला आज आम्ही सगळं काही देऊ, पण उद्याचं काय? उद्या जेव्हा तुला जर त्या पैशाची किंमतच कळाली नाही तर तू पुढे जाऊन त्याचा आदर कसा करशील, हे एकच त्यांचं ध्येय होतं. म्हणूनच त्यांनी मला नेहमी काटकसरीने म्हणा किंवा म्हणजे पैशाचा योग्य तो उपयोग करून जगायला शिकवलं. माझे वडील मी लहान होती, मला आठवतं की 3री-4थीत असल्यापासूनच मला भाजी बाजारात घेऊन जात होते. दर रविवारी बाबा भाजी मार्केटमध्ये जायचे आणि सोबत मला सुद्धा घेऊन जायचे. का? तर तिथे गेल्यावर ते आपण व्यवहार कसा करू शकतो हे त्यांना त्याच्यातून मला दाखवून द्यायचं होतं, जेणेकरून जर भाजी घेताना देताना कसा भाव करावा, किंवा भाजी तू घेतेस तर कशी निवडून घेता आली पाहिजे, नाही तर जाणार कशीही भाजी घेणार, आपण पैसे देणार, पण त्या पैशांच्या बदल्यात जर आपल्याला चांगली वस्तू नाही मिळाली तर काय फायदा, हे त्यांचं त्या मागचं उद्दिष्ट होतं. अजून जशी थोडी मोठी होत गेले तसे त्यांनी हळूहळू मला बँकेचे कामं म्हणा किंवा इतर जे लाईट बिल भरणं होय, LICचं काही कामं असतील, हे सगळी कामं करण्यास मला हळूहळू शिकवलं. आणि काही वर्षानंतर तर मी स्वतः एकटी ती कामं करू लागली. यातच त्यांना खूप आनंद होता, कारण त्यांचं एकच म्हणणं होतं की मुलगी असली म्हणून काय झालं, तुला सुद्धा सगळी कामं यायलाच पाहिजे आणि तू सुद्धा इंडिपेंडंट राहिलंच पाहिजेस. आणि याच मार्गावर चालून त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केलं, आणि त्या गोष्टींचा फायदा मला माझ्या आयुष्यात आजही होतोय. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे सगळ्यात माझी मोठी गुरु म्हणजे आई.
माझ्या आईचं एकच म्हणणं होतं, आईला सुद्धा शिकून खूप मोठं व्हायचं होतं, पण काही कारणास्तव तिला ते नाही करता आलं. तर माझ्या आईचं एकच सांगणं होतं की जे मी नाही केलं ते तू कर. त्या काळात आईला BEd करायचं होतं, पण आईला म्हणजे गावाकडे राहायचे, माझे आजोबा मिलिटरीमध्ये होते, आजोबा कधी त्यांच्यासोबत असायचे तर कधी नसायचे, म्हणून त्या कारणामुळे आईला BEd करता नाही आलं. पण आईचं म्हणणं होतं की जे माझ्याकडून करायचं राहून गेलं आहे शिक्षण, ते तू पुढे जाऊन पूर्ण कर, अशी तिची एक नेहमी इच्छा होती आणि ते स्वप्न पूर्ण करायची इच्छा माझी होती. म्हणूनच मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी माझं BEd कंप्लीट केलं. आणि जसं माझे आईवडिलांचा माझ्या शिक्षणात खूप महत्त्वाचा हात आहे, तसाच हात माझ्या सासू सासऱ्यांचा सुद्धा आहे. कारण मला आठवते माझं MSc पार्ट 1 झाल्यावर माझं लग्न झालं. MScचं अजून सेकंड इयर बाकी होतं, पण माझ्या सासऱ्यांनी माझ्या आईवडिलांना शब्द दिला की नाही, तुमची मुलगी लग्नानंतर सुद्धा शिकेल, हा माझा शब्द आहे. आणि त्या एका शब्दाला ते ठाम राहिले. लग्नानंतर त्यांनी माझं MSc कंप्लीट करू दिलं. लग्नानंतर माझी इच्छा होती की मला आता BEd करायचं आहे, त्यांनी मला BEd सुद्धा करू दिलं. म्हणजे माझं जे शिक्षण झालं आहे त्यात माझे आई वडील आणि सासू सासरे ह्या दोन्ही परिवाराचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. तर आता आपण पुढे वळूयात शालेय शिक्षणाकडे. तर शालेय शिक्षण माझं स्थानिकच्याच मराठी माध्यमाच्या शाळेतून झालं. ती शाळासुद्धा अतिशय छान होती. तिथे जे शिक्षक मला लाभले, त्यांचं मार्गदर्शन मला जे लाभलं, त्याचाही मला माझ्या आयुष्यात खूप मोठा फायदा झाला आहे. आमच्या ज्या मुख्याध्यापिका होत्या, आमचा शिक्षक वर्ग म्हणजे बालपणापासून ते 10वीपर्यंत जे कोणी मला शिक्षक मिळत गेले ते सुद्धा खूप छान होते. तर ते कधी म्हणजे स्ट्रिक्ट असे एकदम शिक्षक असतात तसे कधीच वागले नाही. एकदम मैत्रीपूर्ण नात्याने ते अभ्यासही करून घ्यायचे आणि नैतिक जबाबदारी, नैतिक मोल याचंसुद्धा महत्त्व ते पटवून द्यायचे. त्याच्यामुळे त्याचासुद्धा मला माझ्या आयुष्यात खूप मोठा फायदा झाला. नंतरचं शिक्षण म्हणजे 12वीपर्यंत तर मी स्थानिक शाळेतच होते आणि 12वी नंतर मी BScला ॲडमिशन घेतली. ते सुद्धा BSc माझं झालं आहे माटुंगा येथील रुईया कॉलेजमधून. तर त्यातसुद्धा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे तो माझ्या वडिलांचा. कारण मला आठवतं तेव्हा माझ्या पायाला एक जखम झाली होती, माझ्या पायाच्या अंगठ्याचं ऑपरेशन झालं होतं. मी कुठेही जाऊ शकत नव्हती. भर पावसाळ्याचे दिवस होते आणि तेव्हा ऑनलाईन फॉर्म सिस्टम नव्हती. तेव्हा प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन ऑफलाईन फॉर्म आणावे लागायचे, ते फॉर्म सबमिट करावे लागायचे आणि त्यानुसार मग मेरिट लिस्ट लागायची. तर ही सगळी कामं तेव्हा माझ्या वडिलांनी केली. त्यांची एकच इच्छा होती की माझ्या मुलीने सुद्धा मेन बॉम्बेमध्ये कॉलेज करावं. म्हणून त्यांनी स्वतः प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन जवळजवळ 10 ते 12 कॉलेजचे फॉर्म माझ्या वडिलांनी आणलेले, प्रत्येक फॉर्म माझ्याकडनं भरून घेतले आणि स्वतः परत कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म सबमिट करून आले. आणि अशातच एके दिवशी रुईया कॉलेजची मेरिट लिस्ट लागली आणि सेकंड लिस्टमध्ये माझा तिथे नंबर लागला. त्या दिवशी सगळ्यात खुश माझे वडील होते, कारण त्यांनी जी मेहनत घेतली होती त्याचं त्या दिवशी फळ झालं होतं. मग BScचे 3 वर्ष मी मस्त तिथे मजेत घालवले. अभ्यास झाला, बाकी इतर क्षेत्रातही मला तिथे वाव मिळाला. 3ही वर्ष मला माझ्या परिवाराने मला ज्या पिकनिक असायच्या कॉलेजच्या तिथेही मला 3ही वर्ष माझ्या आईवडिलांनी पाठवलं. कारण तिथेही पिकनिकला जाऊनसुद्धा एक वेगळा अनुभव आपल्याला कळतो की बाहेर गेल्यावर कसं वागायचं, काय काय अनुभव येतात, काय काय परिस्थितींना आपल्याला सामोरं जावं लागतं, याचा एक वेगळा अनुभव आपल्याला ट्रिपमधून गेल्यावर मिळतो, हे त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी मला 10वीपर्यंत तर शाळेतून पाठवलंच, पण जेव्हा आपण एखाद्या कॉलेजच्या ट्रिपला जातो तो अनुभव आणि शाळेच्या ट्रिपचा अनुभव हा खूप वेगळा असतो. म्हणून त्यांनी मला 3ही वर्ष कॉलेजच्या ट्रिपला पाठवलं. नंतर BSc नंतर मी ॲडमिशन घेतलं MScला आणि MScला मी बिर्ला कॉलेजमधून MSc माझं पूर्ण केलं. तर जसं मी तेव्हा सांगितलं की MScचं फर्स्ट इयर झाल्यानंतर माझं लग्न झालं. पण जेव्हा सेकंड इयरला मी ॲडमिशन घेतली तेव्हासुद्धा मला माझ्या सासूसासऱ्यांनी खूप मदत केली. म्हणजे जो एक आईवडिलांसारखा जो सपोर्ट असतो एका मुलीला माहेरी, तोच सपोर्ट मला सासरीसुद्धा मिळाला. मला अभ्यास करण्यासाठी मला वेळ मिळत होता का, तर माझ्या सासूबाईंनी तेवढं मला समजून घेतलं, म्हणून मला अभ्यासाकडे वेळ देता आला. अशातच MScच्या सेकंड इयरला असताना माझे लग्न झाले.
तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल किंवा नसेलही माहिती, पण माझं लव्ह मॅरेज आहे. पण जसा मला साथीदार पाहिजे होता तसाच मला साथीदार मिळाला. यातच मी स्वतःला खूप नशीबवान समजते, कारण माझ्या आईवडिलांना मी एकुलती एक, त्यांना मुलगा नाही आणि माझ्या सासू सासऱ्यांना पण मुलगी नाही. त्याच्यामुळे मी त्यांची मुलगी व्हायचं ठरवले आणि माझ्या मिस्टरांनी माझ्या आईवडिलांचा मुलगा व्हायचा ठरवला. आणि अशा रीतीने आजसुद्धा आम्ही एक हॅप्पी फॅमिली आहोत आणि याचा मला खूप अभिमान आहे. MSc झालं, कॅम्पस सिलेक्शन झालं, मी जॉबलासुद्धा जाऊ लागले. पण ते एक केमिकल कंपनी होती, त्याच्यामुळे तिथं मला नाही सूट झालं आणि मला शारीरिक त्रास व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे मी 3 महिने तिथे गेली. आपल्या स्वतःच्या तब्येतीपेक्षा पैसा महत्त्वाचा नाही हे माझ्या घरच्यांचं म्हणणं पडलं आणि म्हणून मी तो जॉब 3 महिन्यातच सोडला. मग नंतर मी थोडे महिने घरी थांबली, आराम केला आणि अचानक एका शाळेची ॲड मला दिसली आणि तिथे मी त्या शाळेत मी अप्लाय केले, इंटरव्ह्यू दिला आणि माझं सिलेक्शन झालं. आणि मग मी त्या जॉबमध्ये उलट खूप जास्त हॅप्पी होते, कारण लहान लहान मुलांसोबत मला राहता येत होतं. त्यांना जे माझ्या आईचं स्वप्न होतं ते मी पूर्ण करत होते, त्यामुळे मला त्यात एक वेगळा आनंद मिळत होता. म्हणून मी तिथे चांगलं वर्ष 1.5 वर्ष जॉब केला आणि अशातच एक दिवशी आम्हाला एक गोड बातमी कळाली. तर पण तरी मी माझा जॉब कंटिन्यू चालू ठेवला, कारण शाळा माझ्या घरापासून जवळच होती, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणूनच मी तो जॉबसुद्धा कंटिन्यू ठेवला आणि मस्त मजेत छान दिवस जात होते. पण दुर्दैवाने थोड्या दिवसातच, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2019मध्ये काय झालं होतं, तर थोड्याच दिवसात कोविड-19चा सगळीकडे प्रसार होऊ लागला आणि नंतर हळूहळू तर लॉकडाऊनच लागलं. मग लॉकडाऊनमध्ये मी नंतर म्हणजे माझं गरोदर प्रेग्नन्सीचा पण शेवटचा काळ होता, म्हणून मी तो जॉब सोडून दिला. आणि नंतर मग मी जो माझा प्रेग्नन्सीचा जो काळ होता तो मी अनुभवत गेले, त्याचा मी आनंद घेतला. आणि लॉकडाऊनच्या दरम्यानच जुलै महिन्यात आमच्या घरी एक छोटी परी जन्माला आली, ती म्हणजे यशवी. तर तिच्या जन्माच्या वेळीसुद्धा आमच्या घरात सगळ्यांना खूप आनंद झाला. जसा आनंद माझ्या जन्माच्या वेळेस माझ्या दोन्ही आजी आजोबांना झाला होता, तसाच आनंद तिच्या जन्माच्या वेळेस तिच्या दोन्ही आजी आजोबांना, तसंच आम्हाला दोघांना सुद्धा खूप झाला होता. कारण जे आम्हाला पाहिजे होतं तेच आम्हाला देवाने दिलं होतं आणि सगळीकडे सगळे खुश होते. आणि आता मी आईच्या रोलमध्ये फुल टाईम एंट्री मारली आणि मी माझ्या जॉबवरचं लक्ष कमी करून मी माझ्या आईपणावर जास्त लक्ष द्यायचं ठरवलं. आणि थोड्या दिवसांनी मला जाणवलं की बाळासोबत राहणे, बाळाची काळजी घेणे, तिच्यासोबत वेळ घालवणे हे मला खूप जास्त आवडायला लागलं. आणि मी एक निर्णय घेतला, तो म्हणजे जॉब न करण्याचा. आणि यातसुद्धा मला माझ्या दोन्ही परिवाराने, माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केला. मी माझा निर्णय त्यांना सांगितला तेव्हा सगळ्यांनी तो निर्णय हॅपीली एक्सेप्ट करून तुला जसं वाटतंय तसं तू जग. आणि माझ्या मिस्टरांचं तर एकच म्हणणं होतं की ज्या अर्थी आपण आपल्या बाळाला जन्म दिला आहे, मी 12-12, 15-15 तास घराच्या बाहेर राहणार, तू 12-15 तास घराच्या बाहेर राहणार, म्हणजे ह्या जीवनाला काही अर्थच नाही आहे. की जर आपण एखाद्या जीवाला जर जन्म दिला आहे तर आणि आपणच त्याला वेळ देऊ शकणार नाही, तर याला अर्थ काय. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की ते जॉब करतील आणि मी घरी थांबेन. सुरुवातीला लोकांना वाटलं की ही एवढी शिकली आहे, घरी का बसते, सासू सासरे नाही का सांभाळू शकत. पण तसं नव्हतं. सासू सासरेसुद्धा सांभाळायला होते, माझे आईवडीलसुद्धा सांभाळायला होते. पण आमचं एकच म्हणणं आहे की ज्या आईवडिलांनी लहानपणापासून आपल्यासाठी त्यांच्या इच्छा मारल्या आहे, आपल्यासाठी ते कधी कुठे गेले, म्हणजे कुठे आपला विचार करून ते नेहमी जगत आले, तर आता आपलं तर शिक्षण झालं, पण आता आपल्याच मुलाबाळांसाठी परत त्यांना घरात थांबवून ठेवणं हे आम्हाला पटत नव्हतं. म्हणून मी जॉब न करण्याचा निर्णय घेतला आणि पूर्णपणे मी आईच्या रोलमध्ये विलीन झाले. अशातच मी तिचे वेगवेगळे फोटो काढणे, तिच्या व्हिडिओज बनवणे, असे म्हणजे तिचे जे लहानपणापासूनच्या ज्या मेमरीज आहेत ते क्रिएट करायला मी सुरुवात केली. मग थोड्या दिवसांनी मला समजलं की अरे, जर आपण ह्या ज्या फोटो काढतोय तेव्हा एक ट्रेंड चालू होता की मंथली फोटो काढणे किंवा थीमनुसार फोटो काढणे.
तर ते माझ्या लक्षात आलं आणि त्यानुसार मी तिचे वेगवेगळे थीमनुसार किंवा मंथली फोटो काढायला सुरुवात केली. आणि मग ते फोटो कुठेतरी एक स्टोअर असावे, कुठेतरी मेमरी बनावी म्हणून मी तिच्या नावाने एक इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा बनवलं, जे पूर्णपणे कंट्रोल माझ्याच हातात आहे, जे पूर्णपणे मीच हँडल करते. तर अजूनसुद्धा तिचं ते चॅनल ॲक्टिव्ह आहे. आणि आता तुम्हाला प्रश्नही पडेल की लहान मुलीचं अकाउंट कशाला बनवलं, आज परिस्थिती कशी आहे, असं आहे तसं आहे. पण नाही, पूर्ण काळजी घेऊनच मी ते अकाउंट बनवलं आहे. उगाच टाकायचं म्हणून मी काहीही टाकत नाही. जे मला वाटतंय की नाही हिच्यात हा गुण आहे, तो लोकांना पण समजला पाहिजे किंवा तिला पण स्वतःला एक उद्या बघितल्यावर एक कॉन्फिडन्स येईल की नाही माझ्यात ही क्वालिटी आहे, मी हे करू शकते. त्या उद्देशाने मी ते चॅनल बनवलं. आणि उद्या जसं तिला समजायला लागेल तेव्हा तिला सुद्धा मी नीट समजावून सांगून त्या अकाउंटचा कंट्रोल माझ्याजवळच ठेवणार आहे. त्याच्याबद्दल लोकांनी कृपया गैरसमज करू नका. तर मग नंतर मी असे माझे दिवसामागून दिवस जात होते आणि अशातच थोड्या दिवसांनी आम्ही आमच्या एका नवीन घरात शिफ्ट झालो. आल्यावर सुद्धा घरात बसून शांत राहण्यापेक्षा नेहमी काहीतरी चालू ठेवावं, आपल्या डोक्याला नेहमी काहीतरी चालना मिळावी, ह्या उद्देशानेच मी घरचूल या चॅनलची सुरुवात केली. आणि यातसुद्धा माझ्या मिस्टरांचा खूप मोठा वाटा आहे, कारण हे जे चॅनल आहे त्याचं नावसुद्धा त्यांनीच मला सुचवलं. आणि घरचूल म्हणजे काय हे काहींना माहिती आहे किंवा काहींना माहीतही नाही. पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी खास डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, ते जाऊन तुम्ही तिथे चेक करा. कारण मी आता इथे जर सांगत बसली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि ज्यासाठी व्हिडिओ बनवतो त्याचा आणि याचा काहीच संदर्भ राहणार नाही. तर कृपया तुम्ही तिथे जाऊन चेक करा. तर व्हिडिओ बनवणे, त्याच्यापासून आपल्याला काय सांगता येतं आहे का, आपल्यामुळे कोणाची काही मदत होते का, ह्या एका उद्दिष्टानेच मी हा व्हिडिओ बनवला. आणि माझ्यासारख्या ज्या अजून अनेक भगिनी आहेत की ज्या घरात बसून आहेत, त्यांनासुद्धा एक मानसिक आधार मिळतो की नाही, घरात बसणं म्हणजे काही चूक नाही. कारण बऱ्याच ठिकाणी अशी समज असते की अरे ती तर काय घरीच असते, तिला काय काम आहे, मी तर जॉबला जाते, म्हणजे मी म्हणजे खूप महत्त्वाची, आणि जे घरी असतात त्यांना काहीच किंमत नसते, असा खूप बऱ्याच ठिकाणी समज असतो. त्या सगळ्यांना उत्तरं देण्यासाठी मी ह्या चॅनलची निर्मिती केली आहे. आणि खास करून नारी शक्ती हा सेक्शनसुद्धा मी त्याचसाठी बनवला आहे की घरात बसूनसुद्धा स्त्रिया अनेक गोष्टी साध्य करू शकतात आणि कधीच कोणाला कमी लेखू नये. तर कशी वाटली माझी ही कहाणी? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? जर आवडला असेल तर इतर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्कीच शेअर करा. आणि आपल्या घरचूल ह्या परिवारात अजून नवीन नवीन मेंबर ॲड करण्यास मला मदत करा. धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन चेहऱ्यासोबत. तोपर्यंत बाय.